यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळालाय। दहिली परिसरात कार वाहून गेले, तिघे जण यामध्ये बेपत्ता झालेत। यवतमाळ जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी रिमझिमसह मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। मौजा दहिली येथील कट्टी नदीवरील पुलावरून लोणी येथे राहणाऱ्या एका कुटुंबाची स्विफ्ट डिझायर काल रात्री सुमारे 2 वाजता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे। दुर्घटनेत तिघे जण वाहून गेल्याची तर एक जण झाडावर अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तत्काळ बचाव कार्य राबवण्याच्या सूचना दिल्या। यवतमाळ जिल्ह्यातील ही घटना यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे आणि त्याच संदर्भातली महत्त्वाची आता अपडेट समोर आलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत अमरावतीहून सूरज दहाड तर यवतमाळमधून संजय राठोड आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत। मी पहिल्यांदा सूरजकडे जाणार आहे। सूरज, आपण पाहतोय अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर या तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच कारणामुळे आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। काय सविस्तर माहिती याबाबतची? नक्कीच करण, काल जर बघितलं गेलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये काल रेड अलर्टचा इशारा देण्यात आला होता। साधारणतः 4 ते 5 तास सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे जर बघितलं गेलं तर अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। साधारणतः 100 लोकांना जे रात्री उशिरा या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। तसंच आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे। येलो अलर्ट आज जाहीर करण्यात आले, त्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जिल्हा परिषद शाळा असतील, खासगी शाळा असतील, संपूर्ण आस्थापनाला या ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सध्या जर बघितलं गेलं तर सकाळपासून जे आहे अमरावतीमध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतो आहे। आज सुद्धा जे आहे सकाळी 6 वाजल्यापासून अगदी पहाटेपासून मुसळधार असा पाऊस या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। अमरावतीच्या मेळघाटमध्ये देखील तीच या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सिपना नदीला जे आहे मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे। तसेच चांदूर बाजार तालुक्यातील जे पूर्णा नदी प्रकल्प आहे त्याचे सुद्धा 4 दरवाजे या ठिकाणी एकूणच या ठिकाणी उघडण्यात आले आहेत। तसेच अमरावतीच्या अप्परवदा जलसाठा प्रकल्प आहे त्यामध्ये सुद्धा जवळपास 53% तो प्रकल्प भरलेला, कारण आपण जर माहित आहे या ठिकाणी पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी मोठी चिंता या ठिकाणी वाढली होती। मात्र गेल्या 2 दिवसाच्या पावसामुळे जर बघितलं गेलं तर 3.5% जे आहे पावसाने या ठिकाणी वाढ झाली आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं गेलं तर या पावसाने खंड दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता या ठिकाणी लागलेली होती। अनेक शेतकऱ्यांना जे आहे या ठिकाणी भर पावसाळ्यामध्ये ओलीत सिंचनाद्वारे या शेतकऱ्यांना पाणी द्यावं लागलं होतं। मात्र गेल्या 24 तासापासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतो आहे। अमरावतीच्या अनेक भागामध्ये जर बघितलं गेलं तर या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे अनेक लोकांना सुरक्षित या ठिकाणी हलवण्यात देखील आलेलं आहे। तसेच अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातरगाव गावामध्ये एक दुचाकी स्वार या ठिकाणी पुरात वाहून गेल्याची भीती सुद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे। प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले कुणीही या ठिकाणी घराबाहेर पडू नये, कारण का आज सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा आहे जो हवामान खात्याने दिलेला आहे। येलो अलर्ट जाहीर करण्यात आला, त्यामुळे नागरिकांनी जे आहे सुरक्षित ठिकाणी राहावं असंच एकंदरीत आवाहन करण्यात आलेलं आहे। आज कुठल्याही प्रकारे नागरिकांनी शेतामध्ये कामासाठी किंवा मजुरांनी देखील कामासाठी या ठिकाणी जाऊ नये असंच एकंदरीत या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या सकाळपासून अमरावती जिल्ह्याच्या सर्व 14 तालुक्यामध्ये मुसळधार असा पाऊस आवाहन जे या ठिकाणी करण्यात येत आहे। नक्कीच खूप खूप धन्यवाद सूरज या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी। आपल्यासोबत यवतमाळमधून आपले प्रतिनिधी संजय राठोड जोडले आहेत। संजय, आपण पाहतो यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळतो। विशेषतः दहिली या परिसरात कार वाहून 3 जण बेपत्ता सुद्धा झाल्याची धक्कादायक माहिती आहे। काय अधिकची माहिती आहे घटनेबाबतची आणि सध्या यवतमाळ मधली आजची काय परिस्थिती आहे? नक्कीच करण सर, एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ मध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर अनेक दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाऊस नव्हता आणि त्यानंतर कुठेतरी पाऊस झाला आणि पाऊस झाल्याच्या नंतर रिमझिम पावसाची सुरुवात या ठिकाणी झाली आणि त्यानंतर पाहिलं तर बघता बघता मागील 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी मुसळधार पावसाची ज्यात मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। एकीकडे जर पाहिलं तर प्रशासनाने आज ज्या आहेत शाळेला सुट्टी दिलेली, कॉलेज असेल, शाळा असतील, आस्थापना असेल यांना सुट्टी दिलेली आलेली आहे। तर दुसरीकडे नागरिकांना जे आहे सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। जर काम असेल तरच घराबाहेर असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं। मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जे आहेत दैली या गावावरून जे लोणीकडे येणारे जे आहेत, आर्णीकडे येणारे जे आहेत गाडी जे आहे शिपकाट ही या पुलाच्या पाण्यामध्ये जे आहेत पाण्याचा जो
प्रवाह जो ह्या त्याला समजला नसल्याने थेट कार जी आहे पुलाखाली जाऊन जी आहे कारमध्ये 3 जे आहेत नागरिक या ठिकाणी वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं तर एक व्यक्ती जो त्या कारमधला होता तो झाडावर असल्याची सुद्धा या ठिकाणी माहिती मिळत आहे. ही माहिती मिळताच मंत्री संजय राठोड जे आहेत यांनी रात्री 2 वाजता प्रशासनाशी संपर्क साधून जे आहेत या ठिकाणी प्रशासनाला जे आहेत आवाहन करण्यात आलेलं आहे. बचाव कार्य या ठिकाणी रात्री 2 वाजता पाठवण्यात आलेलं आहे. एकीकडे पाहिलं तर लाखो हेक्टरवरील पीक जे आहे त्या ठिकाणी पाण्याखाली आलेले आहे. आकडेवारी जरी आली नसेल मात्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. अनेक घराची पडझड सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. एकंदरीत पाहिलं तर प्रशासनाने जे आहेत जर या ठिकाणी सूचना जरी दिल्या असेल मात्र मुसळधार पाऊस यवतमाळमध्ये सतत पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. खरं सर. नक्कीच संजय, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.